नमस्ते. अकाउंटिंगचे जे सोर्स डॉक्युमेंट आहे, त्यातलाच पुढचा भाग बघूयात आपण कोटेशन. कोटेशनचा उपयोग काय-काय होतो? त्याचा पर्पज काय-काय आहे? ते बघूया. कोटेशन हे एक बेसिक डॉक्युमेंट्स असतं. जो कोणी सेलर असतो, तो पाठवत असतो कोटेशन, की आम्ही ह्या-ह्या प्राइसला ही क्वांटिटी या टर्म्स एंड कंडिशन्सच्या अगेन्स्ट तुम्हाला पाठवू. तुम्हाला एक्सेप्टेड आहे का? ही अशी ऑफर थोडक्यामध्ये तो कोटेशनच्या थ्रू पाठवत असतो. एक्झाम्पल घेऊन समजूयात. एक कंपनी आहे आणि एक सप्लायर आहे. तर कंपनी त्या सप्लायरला इन्क्वायरी करते, की तुमच्याकडे हा माल किंवा तुमच्याकडे ही सर्व्हिस तुम्ही देऊ शकता का? तर जेव्हा इन्क्वायरी येते, तेव्हा सप्लायर त्या इन्क्वायरीचं डिटेल्ड एनालिसिस करून त्यांना एक कोटेशन पाठवतो. म्हणजे एक माहिती पत्रक पाठवतो, की हो, आम्ही हे या क्वांटिटी देऊ, ही सर्व्हिस देऊ, ही प्राइस असेल. अ, ह्या पिरियडमध्ये देऊ तुम्हाला. ह्या पिरियड नंतर आमचं हे जे आहे सर्व्हिस ही संपून जाईल. आम्ही नंतर मग नवीन टर्म्स एंड कंडिशन्सच्या अंडर तुम्हाला सर्व्हिस देऊ. हे सर्व माहिती पत्रक सप्लायर कंपनीला पाठवतो. यालाच म्हणतात कोटेशन. कंपनी अशा प्रकारचे कोटेशन वेगवेगळ्या सप्लायर्स कडनं कलेक्ट करत असतात आणि त्यांना जे सुटेबल वाटेल, जे त्यांना वाटेल की बजेटमध्ये बसतंय किंवा चांगल्या क्वालिटीमध्ये हे येतंय, ही गोष्ट ह्या सप्लायर कडनं आपल्याला मिळतीये, चांगल्या सर्व्हिसेस ह्या सप्लायर कडनं मिळतायत. तर ते एक्सेप्ट करतात आणि नंतर ते पुढे त्यांच्याशी ट्रान्झॅक्शन्स पर्चेस सेलचे करतात. आता कोटेशनमध्ये काय-काय कंटेंट्स असतात ते आपण बघूया. कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स असतं, प्राइस असते, टोटल प्राइस असते, टर्म्स एंड कंडिशन्स असतात, की कशा आम्ही त्या डिलिव्हरी करू आणि तुम्ही पेमेंट कसे द्याल आणि व्हॅलिडिटी पिरियड म्हणजे कोणत्या पिरियडपर्यंत ह्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला देऊ. ह्याची व्हॅलिडिटी पिरियड तो कोटेशनमध्ये मेन्शन केलेला असतो. म्हणजे इन फ्युचर जर का तो व्हॅलिडिटी पिरियड एक्सपायर झाला, मग तर ते कोटेशन हे रिवाइज होतं. म्हणजे नवीन कोटेशन तयार होऊन नवीन टर्म्स अँड कंडिशन्सच्या अंडर तुम्हाला त्यांच्याकडनं सर्व्हिस घ्यावी लागते. तर कोटेशन आणि इनव्हॉइस मध्ये काय डिफरन्स असतो हे बघूया. पर्पज कोटेशन टू ऑफर प्राइस बिफोर म्हणजे सेल करण्याच्या आधी कोटेशन हे तुम्हाला पाठवलेलं असतं. व्हेरॅज इनव्हॉइस हे तुम्हाला सेल झाल्यानंतर पेमेंटसाठी डिमांड करतं. कोटेशन हे सेलरच देतो आणि इनव्हॉइस हे पण सेलरच देतो. कोटेशन हे सेल करण्याच्या आधी पाठवलं जातं, व्हेरॅज इनव्हॉइस हे सेल झाल्यानंतर पाठवलं जातं. कोटेशनचा यूज हा बायरला डिसाईड करण्यासाठी होतो, की मी हे एक्सेप्ट करू का नको? याच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार मला हे माझ्या बजेटमध्ये बसतंय का नाही बसत आहे? हे डिसिजन घेण्यासाठी बायरला उपयोगी पडतं. आणि इनव्हॉइस हा सेल कंप्लीट झाल्यावरती तो फायनल काउंटिंग करण्यासाठी उपयोगी पडतं. कोटेशन आणि इनव्हॉइस मधला हा जो काही फरक आहे तुम्हाला समजला असेल आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन काही डिटेल माहिती असेल तर माहिती हवी असेल तर मला तुम्ही या कॉन्टॅक्ट आयडी वरती मेल करा. मी नक्की तुमचं सॉल्व्ह करून देईन. थँक यू.